राधे राधे. तर ही कुर्ती ना मी काल स्टिच केली. ती कशी दिसते तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि फॅब्रिक जे होतं ते मिशोचं होतं आणि एका ताईंची कमेंट होती. कमेंट तुम्हीच बघून घ्या काय होती. तर मी एक मेकअप व्हिडिओ शूट केला होता त्याच्या संदर्भातच ही कमेंट होती. आता कमेंटचंही मला काही एवढं वाईट वाटलं नाही, पण मला वाईट याच्यासाठी वाटलं की ताईंनी हसायचं इमोजी टाकलं, त्याच्यामुळे थोडंसं जास्तच वाटलं की मी काही कॉमेडी तर केली नव्हती की हसण्यासारखं काही होतं. आता ताई बोलल्या की सिम्पल जरी मी असली तरी मी छान वाटते किंवा दिसते असं काही ते बोललेल्या त्या. आणि कसं आहे ना ताई, तुम्ही ओरिजिनलमध्ये खूप सुंदर आहात, पण काही जे माझ्यासारखे आहेत ना त्यांना मेकअपची गरज आहे. जसे की तुम्ही खूप सुंदर आहात, मला माहिती तुमचा एक चॅनल आहे, तुम्हाला खूप गोड अशी मुलगी आहे आणि तुम्ही आजपर्यंत माझ्या कमेंटमध्ये येऊन तुम्ही खराब कमेंट तर केलीच नाही कधी. पण जी कमेंट तुम्ही आज केली ना त्याला आमच्या भाषेत म्हणतात हसत हडकं मोडणं, की हसता हसता कोणाचे बी हडकं मोडून टाकणे. सेम ह्या पद्धतीची कमेंट होती. आता सुरुवातीला तुम्ही खूप छान म्हटले आणि मग तुम्हाला काय खरं बोलायचं होतं ना ते तुम्ही बोलल्या. तर तुमच्या भावना जर मी कुठेही आहात केल्या असेल तर तुम्ही मला प्लीज माफ करा. पण मला तुमच्या भावना अजिबात दुखवायच्या नव्हत्या. पण ताई, तुम्ही सुद्धा कोणाच्या भावना दुखवतायत याचा नक्की विचार करत जा. आणि आपले कर्म आपल्याजवळ रिटर्न येत असतात. ह्या गोष्टीवर आता माझा तर विश्वास आहे, तुमचा आहे का नाही मला माहीत नाही. तर असं तुमचंच नाही, अजून एक दोन ताई आहेत ज्या की खूप छान छान कमेंट करतात पण लाईक करायचं विसरतात. आता त्यांचा स्वतःचा सुद्धा चॅनल आहे आणि त्यांचे व्हिडिओज देखील मी बघत असते. असं जर मी त्यांच्याबरोबर केलं असतं तर की छान छान कमेंट करायच्या पण लाईक करायचा विसरून जायचं, असं मी करत नाही. कारण त्यांच्यात आणि माझ्यात फरक काय मग, आणि कुठल्याही गोष्टीत. आणि माझ्या आणि ना इथंच नाही राहायचं आहे, आपल्याला वरतीसुद्धा जायचं आहे आणि मला सुद्धा माझ्या बालकृष्णांकडे सुद्धा जायचं आहे वरती. आणि मी सुद्धा असं तुमच्यासारखं करू शकले असते की छान कमेंट करायची पण लाईक करायचं विसरायचं. मग याचा अर्थ काय होतो माहिती आहे की आपल्याला कोणी पुढे जात असलं ना की आपल्याला ते बघवत नाही, असं याचा अर्थ होत असतो. आणि खरं सांगू का ताई, छान कमेंट करणं, कुणाचं कौतुक करणं आणि हे खूप मोठी गोष्ट असते. आणि हे कुणालाही नाही जमत बरं का. आणि खरं खरं तर बायकाच बायकांच्या सगळ्यात मोठ्या दुश्मन असतात असं मी ऐकलं होतं. असं नाही की सगळ्याच बायका, काही काही खूप छान कमेंट करतात, छान रिस्पॉन्स देतात आणि खूप सारं कौतुक करतात. तर त्या ताईंना सुद्धा थँक्यू. पण बाकीच्या ताईंना असं वाटतं की मी काही गोष्टी नोटीस करत नाही, तर मी सगळ्या गोष्टी जास्त त्या नोटीस करत असते. फक्त काही गोष्टी जास्त ते मी बोलत नाही. तर म्हटलं चला आज ह्या कमेंटवरनं तुम्हाला तीही गोष्ट सांगावी की काही ताई ज्या असतात त्या छान कमेंट करतात पण लाईक करायचं विसरतात. आता लाईक करायचं सुद्धा फ्रीज आहे, पण आता त्यांच्या मनात काय चालतं ते आपल्याला थोडीच सांगता येईल. पण म्हटलं चला, त्यांचे सुद्धा मी व्हिडिओज बघते, मलाही तसं करता आलं असतं पण मला जमत नाही. त्यांच्यात आणि माझ्यात फरक काय, मग चला इथंच एंड करते. राधे.